नमस्कार. पुढील भागामध्ये भुवनेश्वरी डोळे झाकून दिवेला नमस्कार करत असते. तेवढ्यात सरगम येते आणि तिच्या शेजारी उभी राहून दिवेला नमस्कार करत असते. भुवनेश्वरी तिच्याकडे रागाने बघते. सरगम म्हणते, सॉरी, मी दिव्याच्या पाया पडायला आले होते, काही चुकलं का? भुवनेश्वरी म्हणते, चुकलं म्हणजे? चुकलंच आहे. आम्ही दिवीसमोर असताना दुसरं कुणीही दिवीसमोर आलेलं आम्हाला चालत नाही. पण ठीक आहे, तुम्ही नवीन आहेसा, पण इथून पुढं लक्षात ठेवायचं. काय? सरगम घाबरू म्हणते, नाही, मी ठेवीन लक्षात. सॉरी आ. भुवनेश्वरी म्हणते, तुम्ही सुद्धा सारखं ते सॉरी म्हणत जाऊ नका हो, डोक्यात जातं आमच्या. सरगम म्हणते, बरं नाही, सॉरी आ. ती म्हणते, देवीचं दर्शन घ्यायला आल्या ना, तिला सांगा जरा अक्कल द्या आम्हाला. जे काम हातात घेतलं ते पद्धतशीरपणे आणि लवकर पूर्ण करण्याची अक्कल दे म्हणा आम्हाला. बरं, आज एवढ्या लवकर कशा तुम्ही? सरगम म्हणते, अधिपतींना लवकर जायचं असतं ना फॅक्टरीत, मग ते गेले की क्लासला वेळच मिळत नाही, आणि लवकर यासाठी आले की आम्हाला जास्त वेळ बोलता येईल ना. भुवनेश्वरी म्हणते, हुशार आहेसा तुम्ही. हसून म्हणते, हां, डोसकं चालवलंय, प्रगती आहे तुमच्यात, चांगलंय. धनाजीहून उभा राहतो. भुवनेश्वरी म्हणते, यांच्यासाठी चहा घेऊन ये आणि अधिपतींना सांग गाणं शिकायला मॅडम आल्यात. तो निघून जातो. भुवनेश्वरी कानाला हात लावत म्हणते, फक्त हॅ करत बसू नका, फास्ट गाणं शिकवा आणि जे सांगितलं ना तेवढं करा. काय? ती हो करते. ती म्हणते, चला चहा घेऊया. बेडरूममध्ये अक्षरा आवरते आणि अधिपतीकडे बघते. तो गाढ झोपलेला असतो. ती स्माईल करते. त्याच्या छातीवर पुस्तक असतं. ती हळूच काढून घेते आणि ठेवून देते. आता अधिपती तिला हळूच बघतो. ती मागे बघते. तो पुन्हा झोपून घेतो. त्याच्या आजूबाजूला ज्या वह्या पुस्तकं असतात ती उचलून ठेवते. तिच्या हातात एक कागद येतो आणि तिला आठवतं अधिपतीचं बोलणं. तुमच्या मनात असं कवा संगीत वाजलं का? अक्षरा म्हणते, संगीत? तो म्हणतो, माझ्या मनात वाजलं. मी तुम्हाला म्हणलो होतो ना, मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं तेव्हाच वाजायला लागलं. डांग असं वाजायचं ना. माझ्यावरच ताबा नाही राहायचा. आता अक्षरा आठवण्यात रमून गेलेली असते. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल असतं. तो एक डोळा उघडून तिला बघत असतो आणि हळूच म्हणतो, मास्तरीनबाई. ती लाजून उठते, पण तेवढ्याच जोरात अधिपती उठतो. घाबरून तिचा तोल जातो. आता तोच सावरतो. तो आता हसायला लागतो, पण अक्षरा मात्र त्याच्याकडेच बघत राहते. ती उठून म्हणते, सॉरी. तो तुम्ही कशाला सॉरी? आता धबधीशी पडला असता. अक्षर म्हणते, नाही, मीच सॉरी. तो नाही, मी सॉरी. ती बघायला लागते. तो भॉ करतो. आता अक्षरा पुन्हा घाबरते. तो असून म्हणतो, याच्यासाठी. ती असून म्हणते, काय अधिपती? तो नाही, पण आमचा आजचा दिवस भारी जाणार बरं का. सकाळी तुमचं दर्शन झालं. अक्षरा म्हणते, असो, पण मला सांगा, एवढ्या वह्या पुस्तके घेऊन तुम्ही करता काय? तो म्हणजे अभ्यास करतो. एवढा फॉर्म भरलाय परीक्षाचा, मग करायला नको का? ती नाही, चांगलं आहे, पण एवढं सगळं एकदम? तो तुमचं काय मास्तर लोकांचं, कधी कोणचा प्रश्न आमच्या तोंडावर फेकून मारतात, मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं यायला नको? आता तो बोलत असतो आणि अक्षरा खळखळून हसत असते. तेवढ्यात धनाजी येतो. अधिपती म्हणतो, काय रे? तो सरकार, त्या सरगम मॅडम आल्यात. अधिपती म्हणतो, एवढ्या सकाळी लगेच आल्या? बरं, बसून ठेव त्यांना आणि चहा पाण्याचं बघ. अक्षराला म्हणतो, ह्या लय लवकर आल्यात. 100 वर्ष आयुष्य आहे, भारी शिकवतात बरं का. आता अधिपती सरगमचं भरभरून कौतुक करत असतो आणि अक्षरा फक्त हू करत असते आणि म्हणते, एवढं काय त्यात? त्या फक्त शिक्षिका आहे ना. कुठल्याही शिक्षिकांचं कामच असतं आपल्या विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत सांगणं. आता मी पण शिक्षिका आहे. माझ्या वर्गात असताना तुम्ही किती प्रश्न विचारायचे, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी द्यायची ना, नाही द्यायचे का? अधिपती म्हणतो, देत होता. ती म्हणते, एवढं काय कौतुक करण्यासारखं? ती निघून जाते. तो काय झालं यासनी? मास्तरीनबाईचं पण काही कळत नाही बरं का. घटकेत चिडत्यात, घटकेत हसत्यात, पण जाऊ दे, जशा पण आहे तशा आपल्याच आहेत. आणि म्हणायला लागतो, गोड गार फुलात आला मध. चला, फॅक्टरीत चेंजीचं कारस्थान चालूच असतं. सरगम आणि भुवनेश्वरी चहा घेत असतात. भुवनेश्वरी म्हणते, रियाज कसा चालला? ती म्हणते, छान चालला. भुवनेश्वरी म्हणते, गाण्याचा नाही हो, आपला. तेवढ्यात अक्षरा येते म्हणते, अरे गुड मॉर्निंग. सरगम गुड मॉर्निंग करते. अक्षरा म्हणते, आज लवकर? ती म्हणते, हो ना, एरवी वेळच मिळत नाही, म्हणून म्हटलं आज लवकर जावं. भुवनेश्वरी म्हणते, त्या कवाधर नाही येऊन बसल्या तो, पण अधिपतीची
तुमच्या तावडीतून सुटका होईल तेव्हा क्लास सुरू होईल ना. सरगम म्हणते, अधिपती एकदम सिन्सिअर आहे, लगेच येतात आणि मस्त एन्जॉय करत शिकत असतात. भुवनेश्वरी म्हणते, हा काय? सरगम म्हणते, तुम्हाला सांगू, आमची ना छान केमिस्ट्री जमली. माझे जेवढे विद्यार्थी ना त्याच्यात सगळ्यात लाडके विद्यार्थी म्हणजे अधिपती. अक्षरा म्हणते, चांगलं आहे, पण जे पण करताना ते लवकर करा. भुवनेश्वरी म्हणते, नवीनच्या अधिपतींची खूप ओढाताण होते ना. सरगम म्हणते, हो, पण मी आत्ताच सुरुवात केली. हे काय पहिली झाली, दुसरी झाली, 5वी झाली, 10वी झाली आणि शाळा संपली असं नाही आहे ना. कधी पूर्ण न होणारं शिक्षण आहे. अक्षरा म्हणते, हो, पण अधिपती पटापट शिकतात, त्यांची ग्रास्पिंग पॉवर खूप आहे. आता मात्र सरगमचा चेहरा पडतो. आता दोघींचं चालू होतं. भुवनेश्वरी म्हणते, ओ सुनबाई, आम्हाला पटतंय बरं का यांचं म्हणणं, आणि आपल्याला गाण्यातलं कळत नाही तर कशाला मध्ये मध्ये बोलायचं, त्यांना शिकवायचं तसं शिकू द्या की. अक्षरा म्हणते, मॅडम, मी त्यांच्या शिकवण्याविषयी नाही बोलत, फक्त अधिपतीबद्दल बोलते. सरगम म्हणते, अहो कसं आहे ना, शाळेतला विद्यार्थी वेगळा आणि गाण्यातला वेगळा. भुवनेश्वरी ते सुनबाई त्यांचं बरोबर आहे. तेवढ्यात अधिपती येतो. ती म्हणते, हे बघा, अधिपती आले. तो येतो आणि आईसाहेबांना नमस्कार करतो. ती म्हणते, जा, गाण्याबरोबर जग जिंकून या. अधिपती म्हणतो, तुमचा आशीर्वाद असेल ना तर गाण्यासकट जग जिंकतो. आता भुवनेश्वरी निघून जाते. अधिपती म्हणतो, सॉरी बरं का. सरगम म्हणते, अहो तुम्ही कशाला सॉरी बोलता, मीच सॉरी, मी लवकर आले ना. तो म्हणतो, नाही हो, तुम्ही मॅडम आहे, तुम्ही कसं सॉरी म्हणणार. ती म्हणते, नाही म्हणू शकते, आपण एकाच एजचे ना. आता मात्र अक्षराचे डोळे उघडतात. आता अक्षरा निघून जाते. सरगम बरंच काही बोलते आणि शिकवायला लागते. आता अधिपती सूर पकडतो, त्यामुळे त्याचा हात वर जातो. आता सरगम हात पकडते. अधिपती शॉक होतो आणि बघायला लागतो. तेवढ्यात अक्षरा येते आणि तिने पकडलेला हात बघते. अधिपती म्हणतो, हात सोडा. सरगम म्हणते, खरंच तुम्ही खूप छान गायलात. अधिपती अक्षराकडे बघून म्हणतो, टायमिंगवर चहा आणला बरं का, सगळंच गार पडलं होतं. आता म्हणलं सूर बाहेर पडतो की नाही, घसा गरम झाला ना परत गाता येईल. अक्षरा म्हणते, हे घ्या, छान गा, तुम्ही अजूनच छान गाल, मॅडम अजूनच कौतुक करतील. आता अधिपती बोलत असतो, पण अक्षरा मात्र सरगमला टॉन्ट मारते आणि म्हणते, तुम्हाला आणू का चहा. सरगम म्हणते, नाही नको. ती जायला लागते. अधिपती म्हणतो, अहो थांबा थांबा, गाणं तर ऐकून जा. अक्षरा सरगमकडे बघत म्हणते, नाही नको, आणि निघून जाते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.